नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत चक्क एक चिमुकली आहे. आज आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत. कारणही तसेच आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिची नोंद झालेली आहे. ही आहे चार्वी गरपाळ. आपण हिच्याशी आज चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मला सांग, तुझी आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे आणि जिओग्राफी, नॅशनल जिओग्राफीवर तू झळकलेली आहे. काय वाटतं, कसं वाटत आहे? म्हणजे जेव्हा मला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं जेव्हा आलं ते प्राइज, म्हणजे मला म्हणजे आतमधून एवढं चांगलं वाटत होतं ना की बा मी केलं, माझ्याशी झालं. आणि सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे मम्मा, माझी मम्मा. ती हर वेळेस म्हणायची, तू करू शकते, तू करू शकते, एक दिवशी तुला भेटीनच. आणि ते मला भेटून घेतलं. संस्कृत हे सगळ्यांसाठी कठीण असतं आणि संस्कृतचे जे शब्द आहे ते अतिशय कठीण असतं. आणि 52 जे आहे तू अनुवाद केलेले आहे हिंदीमध्ये, ते कशा पद्धतीने आणि त्याचं मार्गदर्शन तुला कोणी केलेलं आहे? म्हणजे माझ्या मम्माने मला जास्त हेल्प केली. कारण मी लहान आहे म्हणून मला काही काही शब्द येत नाही संस्कृतचे, म्हणून माझ्या मम्माने मला सांगितले की असे असे असतात. आणि ज्या अमृता खंडेराव आहे, ज्यांनी मला हेल्प केली याच्यासाठी, त्यांनी ऑडिओ सेंड केले होते मला उच्चारचे. म्हणजे मला माहित पडलं पाहिजे आणि उच्चार काही चुकले नाही पाहिजे म्हणून. आता असं कळलेलं आहे की 26 जानेवारीला काही एक पुस्तक आहे, त्याचं सुद्धा अनावरण होणार आहे. त्याबाबत काय सांगशील? त्याचं म्हणजे त्याच्यात काय आहे, त्या पुस्तकाचं नाव पर्यावरण श्लोकमाला आहे. त्याच्यात म्हणजे बोधिसत्व खंडेराव यांची पहिले हिस्ट्री राहील थोडीशी छोटीशी, आणि मग त्याच्यानंतर माझे जे पण श्लोक आहे ते त्याचं श्लोक आणि त्याचे मिनिंग हे त्या पुस्तकमध्ये राहील. मला सांग, तू एवढी छान बोलत सुद्धा आहे आणि संस्कृतचे जे हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे, नेमकं तू कितवीत आहे, त्याबाबत काय सांगशील? मी आता 5वीत आहे. तर म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे माझ्या शाळेने सगळ्यात जास्त मला कॉन्फिडन्स दिला. आणि माझ्या शाळेमध्ये मी जेव्हा फर्स्टमध्ये होती तेव्हापासूनच तिथे संस्कृत होती, म्हणून मला थोडीशी संस्कृत यायची. शाळेचं नाव काय, याबाबत काय सांगशील? माझ्या शाळेचं नाव सक्षम स्कूल आहे, वर्धा. आणि शाळेमधून कशा पद्धतीने तुला प्रोत्साहित केलेलं आहे, किंवा टीचर असेल, सर असेल, याबाबत शाळेतील अनुभव काय आलेले आहे? शाळा तर खूपच चांगली आहे ती. म्हणजे त्या शाळेमध्ये जेव्हा मी आली तेव्हा सगळ्यात पहिले त्यांनी मला अँकरिंगचा चान्स दिला. मग हळू मी जेव्हा मोठी होत गेली तर त्यांनी मला मग स्पीचमध्ये दिलं. मग मी मागच्या वर्षी 4थमध्ये जेव्हा होती जेव्हा आमचा ॲन्युअल डे होता तेव्हा त्यांनी मला कंडक्शन दिलं. कारण माझं जे स्पीकिंगचं टोन आहे ते त्यांना खूप आवडली होती. आणि हे जे स्पीकिंगचं टोन आहे हे आमच्या शाळेतूनच आलं. आणि हे टीचर्समुळे आलं, कारण आमचे टीचर्सच असे बोलतात. तू 52 जे अनुवाद केलेले आहे हिंदीमध्ये, त्याचं युट्यूबला सुद्धा आलेलं आहे. त्याबाबत काय सांगशील? युट्यूबवरती सगळे 52 श्लोक आलेले आहे. त्या युट्यूब चॅनलचं नाव बोधिसत्व खंडेराव आहे. त्याच्यावरती त्या बोधिसत्व खंडेरावचे पण काही व्हिडिओज आहे. त्यांनी म्हणजे खूप काही म्हणजे त्यांनी सीड बॉल झाले, मग त्यांनी मॅजिक सॉक्स पण बनवले होते, त्याचे पण व्हिडिओज आहेत. माझे पूर्ण 52 श्लोकाचे पण व्हिडिओज आहेत त्याच्यात. लहान मुलं म्हटलं की सगळ्यात जास्त मोबाईलवर असतात आणि या मुलीने चक्क मोबाईलचं वेळ तर पकडलंच, कारण युट्यूबवर 52 श्लोक तिचे आलेले आहे. आणि त्याचबरोबर तिचे 52 श्लोकामुळेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झालेली आहे. जे आता लहान मुलं आहे, तुझ्याच वयाची असतील, ते जास्त करून मोबाईलमध्ये कार्टून पाहतात, त्यांना काय सांगशील? मी त्यांना तर म्हणजे स्पेशली माझं टार्गेट हे रेकॉर्ड नव्हतं. माझं टार्गेट होतं की जे माझ्या जनरेशनचे आहे त्यांना म्हणजे पर्यावरणावर थोडं म्हणजे माहीत पडलं पाहिजे की पर्यावरणावरती पण केलं पाहिजे त्यांनी. म्हणून सगळ्यात जास्त तर आहे, तुम्ही काही पण करू शकता. खूप इझी वेज आहे त्याच्यात की बा तुम्ही काय करायला लागते, त्याच्यात फक्त माती घ्यायला लागते, बीज टाकायला लागते, झालं काम. तर म्हणजे मोबाईलवरती राहायच्यापेक्षा आपण जास्त तर झाड लावू शकतो. ते झाड लावल्याने आपल्याला सगळं भेटतं ना, ते झाड आपल्याला देते ऑक्सिजन. तर त्याच्यासाठी आपण मोबाईल पाहायचं पण एकदम जास्त वेळ नाही पाहायचं. म्हणजे मी पण तेवढा वेळ मोबाईल नाही पाहायची.
मी जास्त तर वेळ असे हे झाड कसे असतात, कसं त्याची झाडाची इन्फॉर्मेशन जास्त तर काढायची. तुला ही आवड कधी लागलेली आहे आणि तुझं प्रेरणास्थान सगळ्यांच्या विद्यार्थ्यांचे एक गुरुस्थान असते, एक प्रेरणास्थान असते, ते तुझे कोण आहे? ते माझे अमृता खंडेराव, म्हणजे खंडेराव फॅमिली आहे पूर्ण. त्यांनी म्हणजे जास्त तर मला दिलंय मोटिवेशन. आणि झाडाची जी तुला आवड आहे, निर्माण झालेली आहे, तुला कधी वाटलं की आपण हे झाड लावलं तर आपल्याला एवढं मिळतील, किंवा अशी जी आवड आहे ती कधी निर्माण झाली? ही मला लहानपणीपासूनच होती. मग जेव्हा मला नॅशनल जिओग्राफीमध्ये भेटलं, जेव्हा ते मला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मग त्याच्यामध्ये अजून मला माहित पडलं की झाडवा हे पण देऊ शकते. ते आपल्याला यांनी पण प्रोटेक्ट करते. हे खूप काही गोष्टी देतात झाडं. हे सगळं म्हणजे जास्त तर मला बोधिसत्व खंडेरावनी आणि शाळांनी माहित पडलं. आतापर्यंत किती झाडे लावलीत? मी आतापर्यंत म्हणजे माझे तर काही झाडं फेल झाले होते. कारण जास्त मी पावसाळ्यात एकदा लावला होता. नीमचं झाड लावायचा प्रयत्न केला होता, पण जास्त पावसामुळे ते थोडं तुटून गेलं. पण तरी मी आतापर्यंत म्हणजे 4-5 लावलेले आहे झाडं. जसं आता तिने सांगितलेलं आहे की मोबाईलमध्ये तर राहाच, पण त्याचबरोबर तिने म्हटलेलं आहे की मोबाईलचा वेळ जेव्हा आपण करतो तेव्हा एका झाडावर सुद्धा ते प्रेम दिलं, ते कशा पद्धतीने वाढतं याबाबत जर आपण आपली एक कल्पना ठेवली तर ते नक्कीच आपल्यासाठी काहीतरी फायदेशीर ठरू शकते. यानंतर असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.